महिन्याच्या शेवटीला आपले पैसे कसे वाचवायचे, बचत कशी करायची, जास्तीत जास्त सेव्हिंग्ज कसे करायचे, आपला बँक बॅलन्स जो आहे तो जास्तीत जास्त मोठा कसा करायचा. तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये काही टिप्स असणार आहेत सेव्हिंगच्या, तर त्या शेअर करणार आहे. कारण तुमचे भरपूर कमेंट्स येत असतात की इतके पैसे आम्हाला कमवताच येत नाहीत की आम्ही आमच्या काही गरजा भागवून त्याच्यानंतर काही सेव्हिंग्स आम्ही करू शकतो. आणि त्याच्यावरतीच म्हटलं एक सविस्तर व्हिडिओ बनवावा. कारण सध्या फायनान्स, पैसे, सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट तर हा आपल्या लाईफमधला एक खूप मोठा भाग झालेला आहे की मनी कॅन बाय यू मॅनी थिंग्स. पैशाने भरपूर गोष्टी आपण खरेदी करू शकतो आणि सध्या त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आलेला आहे. आणि त्यामुळे नक्कीच आपण थोडासा विचार केला पाहिजे. जर आपल्याकडे सेव्हिंग होत नसेल तर आपण थोडासा विचार केला पाहिजे की कशा प्रकारे आपण आपली फायनान्शियल कंडिशन किंवा सिच्युएशन जी आहे तर ती चेंज करू शकतो आणि त्याला सुधारू शकतो. तर मी आज काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच येत असतात. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर आपली टिप नंबर 1 असणार आहे अर्न मोर. ठीक आहे, तर तुमच्या महिना अखेरला पैसे साठत नाही आहेत. का साठत नाही आहेत? कारण एक फिक्स्ड इन्कमवरती तुम्ही स्टक राहिलेला आहात. ठीक आहे, म्हणजे एकाच पेमेंटवरती तुम्ही डिपेंड आहात. तर थोडंसं जास्त तुम्ही काय करू शकताय तुमच्या लाईफमध्ये तर ते थोडंसं एक्सप्लोर करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता सध्या फुल टाईम काम करताय, मग त्या कामापेक्षा इतर कोणतं काम असं करू शकताय की जे तुम्हाला जास्त सॅलरी पे करू शकते, किंवा त्या कामासोबत एखादं छोटंसं पार्ट टाईम काम एखादं तुम्ही करू शकताय का जे की तुम्हाला जास्त इन्कम जनरेट करून देईल. किंवा असं पण काही काही घरांमध्ये असते की एकच व्यक्ती अर्निंग असते. फॉर एक्झाम्पल, हजबंड अर्निंग करतात आणि वाईफ जे आहे तर ते घरामध्येच असतात, काही काम करत नाही. तर त्या सिच्युएशन्समध्ये, त्या कंडिशन्समध्ये घरात राहणारी स्त्री काही काम करू शकते का? कारण माझ्या चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत की घरातून कशाप्रकारे आपण स्वतःसाठी इन्कम जनरेट करू शकतो. फ्रीलान्सिंग आहे, भरपूर वेगवेगळे व्यवसाय आहेत जे तुम्ही करू शकता आणि स्वतःसाठी एक इन्कम जनरेट करू शकता. आणि जे इन डिमांड बिझनेस आहे तर ते पण मी चॅनलवरती आपलं शेअर करत असते. त्यामुळे सगळ्यात पहिला पैसे बचत करण्याचा सगळ्यात मोठा मंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पैसे कमवायला शिका. तर कमवायला शिकलात की ऑटोमॅटिकली बचत जी आहे तर ती तुमची होते. त्यामुळे एक साईड हसल तुमच्यासाठी जर फुल टाईम करताय तर अजून त्याच्यामध्ये काय करू शकताय तर हे थोडंसं बघा. फॉर एक्झाम्पल, माझी एक फ्रेंड आहे तर ती सध्या एका कंपनीमध्ये, मी आता एक्झॅक्ट सांगते, तिचं नाव नाही सांगत पण मी एक्झॅक्ट सांगते. एका कंपनीमध्ये ती 48,000 तिला सॅलरी आहे. 48,000 इन हँड तिच्या हातामध्ये येतात. तर मी तिला काही फ्रीलान्सिंगशी रिलेटेड कामं दिलेली आहेत. ठीक आहे, सो दॅट ती घरामध्ये आल्यानंतर, संध्याकाळच्या वेळेमध्ये घरानंतर आल्यानंतर स्वतःसाठी अजून एक सेकंड इन्कम जो आहे तर तो जनरेट करू शकेल. म्हणजे माझ्याकडची जी कामं आहेत तर ती मला जरी जमत नाही तर ती मी तिला ट्रान्सफर केलेली आहेत. आणि सो दॅट मला पण बेनिफिट होते कारण माझी कामं होत आहेत आणि तिला पण बेनिफिट होते कारण तिला एक ॲडिशनल इन्कम जो आहे तर तो मिळतो. त्यामुळे तुमचं पेमेंट आता सध्या कितीही असेल, ठीक आहे, 10,000 असेल, 15,000 असेल, 20,000 असेल, एक स्वतःसाठी अजून एक इन्कम सोर्स जो आहे तर तो जनरेट करा. पैसे कमवा. त्यानंतर सेकंड वन आहे की ट्रेस युअर एक्सपेन्सेस. तुमचे जे काही खर्च असतील ना तर ते सगळे लिहून ठेवा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका दिवसामध्ये किती खर्च केलेला आहे किंवा किती पैसे तुम्हाला आलेले आहेत तर याचा सगळा आपल्याकडे हिशोब हवा. या महिन्यामध्ये इतकी तुम्ही खर्च करा, बिनधास्त पैसे खर्च करा, बट जे काही खर्च करताय ना तर त्याचा हिशोब ठेवा की ग्रॉसरीला किती गेले, पेट्रोल फ्युअलला किती गेले, रेंट किंवा EMI असेल तर किती लागतात आपल्याला. तर त्या हिशोबाने थोडंसं आपल्याला खर्चाच्या हिशोबाने ना की पैसे कमवायला अजून जास्त तुम्हाला पॉवर मिळते किंवा मोटिवेशन मिळते. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा महिन्याचा खर्च, फिक्स्ड खर्च जो आहे तर तो एक 30,000 असेल, ठीक आहे, तर मग 30,000 खर्च असेल तर तुमचं ध्येय असलं पाहिजे की 50,000 60,000 आपण कसे कमवायचे. कारण 30,000 तर तुमचे खर्चातच जात आहेत. मग ॲडिशनल एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला हवा सो दॅट तुमच्या गरजा भागून तुमचे जे वॉन्ट्स आहेत किंवा तुमच्या इच्छा ज्या आहेत तर त्या तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या ज्या इच्छा आहेत तर त्या तुम्ही पूर्ण करू शकताय. त्यामुळे तुमचा एक्सपेन्स जो आहे तो ट्रेस करून ठेवा, लिहून ठेवा, सो दॅट तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड वन,
सगळ्यात पहिलं इन्व्हेस्ट करा किंवा सेव्ह करा, ठीक आहे. तर मला पर्सनली मला ही सवय आहे, तर ती मी सवय तुमच्यासोबत शेअर करते की मला पैसे मिळाले की मी ते पहिला खर्च कसे करणार त्याच्याऐवजी यातले पैसे किती मी बचत करणार, तर हे पहिलं मी ठरवते. फॉर एक्झाम्पल या महिन्यामध्ये मला 20,000 रुपये साईडला ठेवायचे, 30,000 रुपये साईडला ठेवायचे. तर प्रत्येकाचे इन्कम अकॉर्डिंगली वेगवेगळे असू शकतात. काही जणांना 5,000 ठेवायचे असतील, काही जणांना 2,000 ठेवायचे असतील. तर सगळ्यात पहिला तुमचं जे काही पेमेंट येतं आहे ना, ठीक आहे, आता तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचे छोटे छोटे ब्रेक्स डे पेमेंट येतील. फॉर एक्झाम्पल आज तुम्हाला 10,000 आले, उद्या तुम्हाला 5,000 आले, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच नाही आलं, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पुन्हा 10,000 आले. तर असं तुमचं फ्लॅक्च्युएशन होत राहतं. आणि जर तुम्ही जॉब करताय तर मग तुम्हाला मंथली पेमेंट जो आहे तर तो येतो आहे, ठीक आहे. तर याच्यामधून एक थोडी रक्कम जी आहे, ठीक आहे, ती आपली नाहीच आहे असं समजायचं आणि सगळ्यात पहिला सेव्हिंगला ती जी आहे तर ते टाकायची. तर मी काय केलेलं आहे, तर माझ्या एक्झाम्पलवरून सांगते. तर माझ्या बँकेमध्ये जे मी आता सध्या यूज करते असे 2 अकाउंट्स आहेत. एक अकाउंट माझं करंट, ज्याच्यामध्ये सगळे व्यवहार होतात, माझ्या एजन्सीजचे जे काही अमाऊंट असेल किंवा अकॅडमीचे जे काही फीज माझ्या असतील किंवा माझे जे काही इंडिव्हिज्युअल मला जे इन्कम माझा असेल तर तो सगळा त्या अकाउंटवरती जमा होतो, ठीक आहे. आणि माझं एक अकाउंट दुसरं असं आहे की ज्याच्यामध्ये मी माझी सगळी सेव्हिंग करते. फॉर एक्झाम्पल आज मला इतके पैसे आलेले आहेत, इतकी अमाऊंट आज माझी जमा झालेली आहे, तर राऊंड फिगर करायची आणि 10,000 झाले की लगेच ते सेव्हिंगच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे. तिथे वरती आपण गुगल पेला कसं सेल्फ ट्रान्सफर म्हणून एक ऑप्शन असतं ना आपल्याला, तर मी तिकडे मेन्शन करून ठेवलेलं असते की हे सेव्हिंग आहेत आणि ते लगेच त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. ते आपले नाहीच आहेत, एक इमर्जन्सी फंड म्हणून त्याला ठेवायचे. आणि अशा प्रकारे सगळ्यात पहिला माझा जो काही मी काम करते तर ते माझे करंट अकाउंटमधून जे काही पैसे येतात तर ते राऊंड फिगर झाले 10,000 झाले. म्हणजे मिनिमम बॅलन्स मला ठेवावा लागतो करंट अकाउंटवरती, पण राऊंड फिगर जसे जसे होतील ना तर तसे माझे जे काही पैसे असतील तर ते मी माझ्या सेव्हिंगच्या अकाउंटवरती जे असतील तर ट्रान्सफर करते. त्यामुळे सगळ्यात पहिला नियम जो आहे तर तो सगळ्यात पहिला सेव्ह करा आणि मग त्यातून जे पैसे राहतात तर त्यातून मग जे काही तुमच्या खर्चाचं नियोजन असेल तर ते तुम्ही करायला चालू करा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे अवॉइड अनवॉन्टेड शॉपिंग. तर आपल्या फोनमध्ये आता बऱ्याचदा मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखे ॲप्स असतात आणि अशा गोष्टी आपण घरामध्ये घेऊन ठेवतो किंवा जरी आपण बाजारला फिरायला जरी गेलो, डीमार्टला जरी गेलो, तर ज्या गोष्टी नको आहेत ना किंवा ज्या गोष्टी आपल्याला क्वचित लागतात किंवा नाहीच लागत तर अशा सुद्धा गोष्टी आपण ऑफर आहेत ना तर म्हणून घेऊन ठेवतो. तर हे जे खर्च असतील तर ते टाळा. तर माझ्या फोनमध्ये फ्लिपकार्ट, मिशोसारखे कुठलेच ॲप्स नाही आहेत. मी ॲमेझॉन फक्त वापरते, तर तोही ॲप नाही आहे माझ्याकडे, मी वेबसाईटवरती वापरते. मला महिन्याला डॉग फूड एक आहे तर ते मला ऑनलाईन मागवावं लागतं माझे 2 डॉगेससाठी आणि माझ्या बेबीजसाठी पॅम्पर्स एक आहे तर ते मला 2-3 मंथ्सनी मागवावं लागतं, लगेच नाही मागवावं लागत. तर ते जे माझे 2 फिक्स्ड ठरलेले असतील ॲमेझॉनवरून मी घेते तर त्याच्यासाठीच मी फक्त वापरते. बाकी मला खूप वाटतं म्हणजे मिशो किंवा हे जे शॉपिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत ना किंवा ॲप्स आहेत ना हे ओपन केले की खूप लहान मुलांचे तर खूप क्यूट ड्रेसेस असतील किंवा टॉईज असतील तर भरपूर गोष्टी आपल्या समोर येतात आणि मग असं वाटतं की घ्यावे. त्यापेक्षा हे जे ॲप्स असतील ना तर ते अनइन्स्टॉल करायचे. हवी एखाद्या वस्तूची तुम्हाला गरज असेल ना तर त्याच वेळी ती जी वस्तू असेल तर ती तुम्ही तो ॲप असेल तर तो इन्स्टॉल करा आणि ती जी वस्तू असेल तर ती तुम्ही ऑर्डर करा. बाकी इतर टायमिंगला अनावश्यक खर्च जो आहे तर तो टाळा. ज्या गोष्टींची गरजच आहे, जे लागणारच आहे तर अशाच गोष्टी फक्त तुमच्या लिस्टमध्ये ज्या असतील तर त्या ॲड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑनलाईन फ्रॉडपासून वाचा. आता मी भरपूर लेडीज बघते, माझ्याकडे कोर्सेसला ॲडमिशन घेणारे भरपूर लेडीज असतात आणि त्या मला सांगतात की आम्ही याच्या आधी 3,000 भरले होते, 4,000 भरले होते जॉबसाठी किंवा एखाद्या कोर्ससाठी. तर जिकडे जेन्युइन सर्व्हिस मिळते, जिकडे तुम्ही ट्रस्ट ठेवू शकताय तर अशाच गोष्टींवरती ट्रस्ट ठेवून अशाच गोष्टी घ्या. असेच कोर्सेस असतील किंवा इतर कोणतेही प्रॉडक्ट्स वगैरे असतील तर ते असेच परचेस करा की जिकडे तुम्हाला रिस्क नाही आहे. कारण 3-3, 4-4 हजार इन्व्हेस्ट केलेले आहेत. वर्क फ्रॉम होमला भरपूर लेडीज आहेत ना बळी पडतात आणि 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये घालवतात की आपल्याला काम मिळेल. आता तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला काम हवं असेल तर तुम्हाला कामाच्या बदलात तुम्ही इन्कम म्हणजे तुम्हाला स्वतःला पैसे कमवायचेत म्हणून तुम्ही काम करताय तर तुम्ही कशाला दुसऱ्यांना पैसे भरताय 3,000, 4,000, 5,000 तुम्हाला जॉब लावून देण्यासाठी किंवा वर्क फ्रॉम होम काहीतरी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करण्यासाठी. तर असले जे काही स्कीम्स तुम्हाला ऑनलाईन येतात की हे कोर्सेस असतील किंवा वर्क फ्रॉम होमसाठी 3,000 भरा, 4,000 भरा, तर त्याच्यापासून सावध राहा. भरपूर महिलांनी अशा टाईपच्या फ्रॉड किंवा अशा टाईपच्या स्कीम्समध्ये त्यांचे पैसे जे आहेत तर ते गमावलेले आहेत. तेच पैसे जर तुम्ही सेव्ह केले असते किंवा इन्व्हेस्ट केले असते कुठेतरी चांगल्या ठिकाणी तर नक्कीच त्याचा चांगला बेनिफिट जो आहे तर तो तुम्हाला झाला असता. आणि त्याच्यानंतर लास्ट अँड नॉट लिस्ट
माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे ड्रीम बिग. तर मोठी स्वप्न बघा, कारण स्वप्न एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही इथपासून इथपर्यंत नेऊ शकतात. जर स्वप्न मोठी असेल ना तर आपण काही करू शकतो. जसं मी माझ्या लास्ट व्हिडिओजमध्ये सांगत आलेले आहे तुम्हाला, ज्यावेळी मी 2-3 हजार रुपये कमवायचे तर त्यावेळी मला असं वाटायचं की महिन्याला 10,000, 12,000, 15,000 कमवले तर किती छान वाटेल. त्यानंतर मी माझे 12-15 असं माझा इन्कम होत होता. तर त्यावेळी मी सहज माझ्या मिस्टरांना बोलले की जर माझ्याकडे ॲडमिशन्स झाले 50 स्टुडंट्सचे तर मला 50,000 मिळते. तर ते सुद्धा माझ्याकडून अचीव्ह झालं. ती सुद्धा गोल जी आहे तर ती झाली. तर हळूहळू आपली जी गोल आहे ना तर ती वाढवत राहायची, मोठी स्वप्न बघायची आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मागे जाताय. आमची परवा सहजच असं आम्ही हसत बोलत होतो की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की 2 लाख रुपये जर माझ्याकडे असतील ना तर मी 20 लाखाच्या गोष्टी करते किंवा 20 लाखात काय येईल ना तर त्या गोष्टी मी बोलत असते. तर असंच त्यांनी मला बोलले की आहे तर तुझ्याकडे एवढेच पैसे पण तू बोलतेस केवढं. तर म्हटलं की मी बोलते ना तेवढं, तर मी नक्कीच आत्ता माझ्याकडे एवढे आहेत बट मी त्या अकॉर्डिंगली काम करेन, त्या अकॉर्डिंगली माझं प्लॅन करेन आणि नक्कीच ती जी गोष्ट आहे तर ती मी अचीव्ह करेन. तर याचा अर्थ असाच होतो की जर तुमची स्वप्न मोठे असतील, जर तुमचे गोल्स तुमचे ध्येय ठरलेले असतील आणि ते मोठे असतील ना तर नक्कीच करू शकताय. तर मी करू शकत नाही याच्यातमध्ये खूप रिस्क आहे, कारण मी माझ्या लाईफमध्ये ना भरपूर गोष्टी अशा रिस्क घेऊन किंवा अगदी काटावरती अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. म्हणजे असं कोणाला तरी वाटेल की हे इम्पॉसिबल आहे, हे होऊ शकत नाही, म्हणून काही लोक ना ती गोष्ट सोडून देतील. पण अशा गोष्टी मी केलेल्या आहेत आणि जे शक्य नव्हतं ना तर ते मी शक्य करून आणलेलं आहे. फक्त आणि फक्त माझ्या विल पॉवरमुळे असेल किंवा एफर्ट्समुळे, कन्सिस्टन्सीमुळे, कामामुळे असू शकतं. बट स्टील ड्रीम बिग, मोठी स्वप्न बघा. काही स्वप्न असू शकतात प्रत्येकाची, जसं की घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, ट्रिपला जायचं आहे, मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, एज्युकेशन चांगलं हवं आहे. तर भरपूर वेगवेगळे स्वप्न प्रत्येकाचे असतात आणि हे काही कॉमन स्वप्न मी तुम्हाला सांगितले जे की तुमच्या आमच्या सगळ्यांचेच असतात. तर अशी मोठी मोठी स्वप्न बघा आणि नक्कीच ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल बॅक जो आहे तर तो मिळेल. त्यासाठी तुम्ही फायनान्स म्हणजे पैसे कसे कमवायचे यासाठी वेगवेगळे तुम्ही प्रयत्न कराल आणि जास्त फील्ड्समध्ये उतरा. ठीक आहे, हळूहळू उतरा, एकदम नका उतरू, हळूहळू उतरा. प्रत्येक फील्ड वेगवेगळे ट्राय करायचे आणि प्रत्येक फील्डमध्ये आपलं काही ना काहीतरी काम जे आहे तर ते चालू करायचं. नक्कीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. नक्कीच महिन्याच्या शेवटीला असं तुम्हाला कधी विचार नाही करायला पाहिजे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत किंवा तेवढेच पैसे आहेत. नक्कीच तुमच्याकडे सुद्धा आणि सगळ्यांकडे आपल्याकडे एवढे पैसे येतील आणि आपण नक्कीच त्या अकॉर्डिंगली काम करू. आणि नक्कीच आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोटिवेशनल होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर फक्त कमेंट करून मला सांगा की नक्कीच तुम्ही या अकॉर्डिंगली हे जे मी स्टेप्स सांगितले तर या अकॉर्डिंगली काम करणार आहात का. थँक्यू सो मच. बाय.